Yes, sir. ओके. काल आपण आर्स पाहिले. आफ्टर दॅट 5 C's पाहिले. कॅरेक्टर, कॅपॅसिटी, कॅपिटल, कंडिशन, and last one is most important, common sense. Okay, now we are see 7 P's of farm credit, principles of farm finance, किंवा ज्याला 7 P's ऑफ फार्म क्रेडिट म्हणजेच 7 प्रिन्सिपल्स ऑफ फार्म फायनान्स. कोणत्या गोष्टीवर तुम्हाला लोन मिळू शकतं किंवा कोणत्या गोष्टी लोन देत असताना त्याची काही तत्व आहेत किंवा काही त्याचे प्रिन्सिपल्स आहेत की जे पाहिले जातात. The increased role of financial institution due to technological changes on agricultural front necessitated the evolving of principles of farm finance, which are expected to bring not only the commercial gains to the bankers but also social benefits. The principles so evolved by the institutional financial agencies are expected to have universal validity. These principles are popularly called as 7 P's of farm credit, and they are: first is principle of productive purpose. प्रोडक्टिव्ह पर्पज म्हणजे जे काही लोन दिलं जाणार आहे, ओके, ते काहीतरी प्रोडक्टिव्ह पर्पज साठी यूज झालं पाहिजे. त्याच्यातून काहीतरी प्रोडक्शन झालं पाहिजे, काहीतरी न्यू प्रोड्यूस झालं पाहिजे. ओके. आफ्टर दॅट, आणि अशाच पर्पजसाठी दिलं पाहिजे. बघा, बरेच वेळा मी हे उदाहरण देतो की शेतकरी क्रॉप लोन काढतो, बरोबर, म्हणजे शेतकरी क्रॉप लोन घेतात बँकेकडून, कर्ज काढतात आणि लग्न करतात मुलीचं किंवा लग्न करतात मुलाचं किंवा समथिंग आणखी गोष्टी. मग होतं काय, तर ते कर्ज काढलेलं असतं का, तर पीक कर्ज म्हणून काढलेलं असतं आणि मग पिकासाठी ते वापरलं जात नाही. मग होतं का की त्या शेतीतून जे पीक चांगलं यायला पाहिजे ते येत नाही, पर्यायानं जे हार्वेस्टिंग चांगलं व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे रिटर्न्स येत नाहीत. आणि रिटर्न्स येत नाहीत, मग कर्ज फेडणं किंवा ते कम्प्लीट करणं, रिटर्न करणं, त्याचे इन्स्टॉलमेंट पे करणं होत नाही. आणि मग काय होतं, मग कर्ज फेडता येत नाही आणि मग शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे पर्पज, कोणत्या पर्पजसाठी लोन घेताय, आणि जर ते घेतलं तर ते त्याच पर्पजसाठी वापरलं गेलं पाहिजे, दुसऱ्या पर्पजसाठी त्यातले पैसे वापरायचे नाहीत. हा सगळ्यात मेन आणि महत्वाचा रोल आहे त्याच्यातला. ओके. सेकंड, प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी. सेकंड इज प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी. मी काल पण सांगता सांगता सांगितलेलं होतं की 5 सेन्स आहेत बॉडीमध्ये, बरोबर, की eyes, ear, nose, skin, tongue. This is an 5 sense of your body. And after 5 sense, one of the most important is common sense. Okay, की जो तुमच्यातला हॉनेस्टी, जो तुमच्यातला रिस्पॉन्सिबिलिटी, जो तुमच्यातला रिलायबिलिटी प्रूव्ह करत असतो, बरोबर. सो हे सगळं मिळून जे बनतं त्याला म्हणतात पर्सनॅलिटी, बरोबर. प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी. आफ्टर दॅट थर्ड इज प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. यस, पर्पज राईट आहे की पैसे कशासाठी वापरले, शेतीसाठी वापरले, ओके. घेतले कशासाठी, शेतीसाठी, व्हेरी गुड, योग्य पर्पजला तुम्ही वापरले. पण तिथे वापरल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय कंटिन्युअसली जे हार्डवर्क करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, जेणेकरून त्या सीडची, त्या फार्मची, किंवा तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर त्या बिझनेसची प्रोडक्टिव्हिटी चांगली राहिली पाहिजे. यासाठी कंटिन्युअस वर्क गरजेचं आहे, हार्ड वर्क गरजेचं आहे. ओके. सो हार्ड वर्क म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. आफ्टर दॅट फोर्थ, प्रिन्सिपल ऑफ फेज डिस्बर्समेंट.
प्रिन्सिपल ऑफ फेज डिसबर्समेंट म्हणजे काय, तर बँकेला तुम्ही जर एक 10 लाख रुपयाचं लोन टाकलेलं आहे, तर बँक मॅनेजर एकाच दिवशी 10 लाख तुम्हाला कधीच देत नाही, बरोबर. म्हणजे हा तुम्ही गेलाय 10 लाखाचं लोन सँक्शन केलाय आणि हा त्यांनी लगेच 10 लाखाचा चेक लिहिलाय, असं होत नाही. ते काय म्हणतात, समजा आता मी एक उदाहरण देतो, एक बिल्डिंग बांधायची आहे, समजा एखादा इंजिनियर आहे आणि त्याला बिल्डिंग बांधायची आहे. ते काय म्हणतात, ज्यावेळी तुमचं फाउंडेशन करायचं आहे, मग हे पहिले 3 लाख रुपये घेऊन जावं, 3 लाखाचा चेक दिला जातो. ज्या दिवशी तुमचं फाउंडेशन बांधून पूर्ण होईल, बरोबर, ज्यावेळी तुम्ही त्याच्या वॉल किंवा स्लॅब टाकणार आहात, त्यावेळी आपण पुढचा चेक काढू असं ते सांगतात. मग तो इंजिनियर घेऊन जातो तो 3 लाखाचा चेक, 1, 2, 3 महिने काम करतो, त्याचं फाउंडेशन लेवल पूर्ण करतो, ते सगळे खड्डे काढून कॉलम काढून वगैरे घेतो, आणि फाउंडेशन कम्प्लीट झालं की तो पुन्हा बँकेत जातो, म्हणतो माझं फाउंडेशन रेडी झालेलं आहे, तो फोटो दाखवतो कामाचे, येस या लेवलला आलेला आहे. बँक मॅनेजर एकदा व्हिजिट करतो, हा येस हे फोटो आणि प्रॅक्टिकली कंडिशन क्लिअर आहे. मग तो काय करतो, पुढचा चेक काढतो 3 लाखाचा, तो म्हणतो स्लॅब वगैरे टाकून घ्या. ओके, मग तो इंजिनियर भिंती आणि स्लॅब टाकून घेतो, त्याला 2, 3 महिने जातात. आफ्टर दॅट तो फोटो काढतो, जाऊन बँक मॅनेजरला दाखवतो, हा वर्क कम्प्लीट झालेला आहे. मग बँक मॅनेजर व्हिजिट करतो आणि त्यानंतर पुन्हा तो म्हणतो मला आता त्याला कलर केला पाहिजे, त्याला फ्लोरिंग फरशी केली पाहिजे, त्याला दरवाजे लावले पाहिजे, त्याला खिडक्या लावल्या पाहिजे, त्याला किचन कट्टा केला पाहिजे, समथिंग समथिंग. मग राहिलेले 4 लाख रुपये मग बँक काय करते, राहिलेले 4 लाखाचा पुन्हा एक चेक देते. मग तो इंजिनियर पुन्हा 2, 3 महिन्यामध्ये ते काम करतो. असं तो साधारणतः एक 8, 9 महिने किंवा एक वर्षभरामध्ये तो त्याची पूर्ण करतो. आता हे डिस्बर्समेंटच्या फेज केल्या, फर्स्ट फेज 3 लाखाची, सेकंड फेज 3 लाखाची आणि चौथी फेज 4 लाखाची. असं का केलं, जर पहिल्याच दिवशी जर 10 लाख दिले असते तर अजून त्याचं बांधकाम व्हायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत त्याने वरचे पैसे दुसऱ्या काहीतरी कामासाठी वापरून टाकले असते, किंवा विनाकारण त्याला वरच्या पैशाचं व्याज त्या दिवसापासून सुरू झालं असतं. समजतं. सो बँक कधी असं तुम्हाला तोट्यात नेत नाही आणि स्वतःही तोट्यात जात नाही. बँक तुम्हाला तोट्यात जाऊन देत नाही आणि स्वतःही तोट्यात जात नाही, हे लक्षात ठेवा. मग चुकतं कोण, आपण चुकतो. आपण काहीतरी नियमाच्या प्लस मायनस करतो, आपण काहीतरी लोन घेताना चुकीच्या गोष्टी प्रेझेंट करतो किंवा घेतल्यावर त्या चुकीच्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो. पुढे कळेलच तुम्हाला. प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन. आता प्रॉपर युटिलायझेशनचा अर्थ काय, त्या इंजिनियरनं जे काय 3 लाख घेतले, पहिली इन्स्टॉलमेंट किंवा पहिली फेज काय होती, ते तिथं फाउंडेशनच्या वेळी जर वापरली नसती, त्याने काय दुसरीकडे इन्व्हेस्ट केली असती, तर त्याचं फाउंडेशन लेवलला ते काम झालं नसतं, बँकेने पुढचा जो काही चेक आहे तो दिला नसता. ओके, मग बँकेचे किती रुपये वाचले असते, पुढचे 7 लाख वाचले असते बँकेचे, कारण हा माणूस पहिले 3 लाख प्रॉपर युटिलाइज करत नाही, हे तिथं क्लिअर झालं असतं, बरोबर. सो बँकेने पुढचे पैसे दिलेच नसते 7 लाख रुपये, आणि पहिले जे 3 लाख दिलेले आहेत त्या 3 लाखासाठीच त्याच्या पाठीमागे पोलीस लावले असते. ओके, आफ्टर दॅट, म्हणून प्रॉपर युटिलायझेशन इज प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन. ओके, आफ्टर दॅट 6 प्रिन्सिपल ऑफ पेमेंट, प्रिन्सिपल ऑफ पेमेंट अँड 7 इज प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन. ओके, तर प्रोटेक्शनच्या बाबतीत आपण काल एक्सप्लेन केलेलं आहे की मॉर्गेज घेणं, हायपोथिकेशन चढवणं, पर्सनल नोट लिहून देणं, काही गोष्टी तारण देणं किंवा थर्ड पार्टी कमिटमेंट देणं, थर्ड पार्टी बॉन्ड्स पेपरवर्क प्रेझेंट करणं, किंवा गोल्ड सारखे जे काही ज्वेलरी वगैरे आहे, ओके, ती तिथे सबमिट करणं. तर दिस इज अन अबाउट प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन. ओके, तर आता आपण डिटेल्स एकदा, मी तुम्हाला थोडक्यात 7 प्रिन्सिपल्स म्हणजे काय आहेत आणि कशासाठी आहेत ह्याची एक हिंट दिलेली आहे. आता आपण डिटेल्स वाचणार आहोत, जरा कॉन्सन्ट्रेटली ऐकत चला बाळांनो. इकॉनॉमिक्स आहे, घेतलं तर खूप सोपं आहे, समजलं तर अतिशय सोपं आहे.
अतिशय म्हणजे अतिशय, कारण दैनंदिन वापरातला आहे, खूप सोपं आहे अगदी. जो रोज व्यवहारामध्ये, आता तुम्ही आता अजून कॉलेज लाईफ मध्ये आहात, पण आई वडिलांचे व्यवहार जर कोणी हँडल करत असेल, आई वडील तुम्हाला जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेत असतील, तर तुम्हाला समजेल की अतिशय सोपा टॉपिक आहे किंवा अतिशय सोपा सब्जेक्ट आहे आणि दैनंदिन वापराचा आहे. पण जर समजत नसेल तर एक सांगतो, तितकाच त्रासदायक आहे, कारण तो दैनंदिन वापराचाच आहे. समजतंय का मला काय म्हणा? जर इकॉनॉमिक्स समजलं तर लय भारी सब्जेक्ट पण शिकून जातोय आणि दैनंदिन वापरामध्ये पण चांगल्या पद्धतीने त्याचा हेल्प होतोय. आणि नाही समजला तर विषय पण शिकल्यागत होत नाही, मार्क्स मिळत नाहीत, आणि शिवाय रेग्युलर पुढची 25-30 वर्ष जे काय करायचं आहे ते सारखं टोचत राहतं. ओके, त्यामुळे हा सब्जेक्ट क्लिअर करून घ्या बाळांनो, काय शंका असतील विचारून घ्या. ओके, दिस प्रिन्सिपल रेफर्स दॅट the loan amount given to farmer, borrower should be capable of generating additional income based on the level of the own capital available with the farmer. The credit needs vary. The requirement of capital is visible on all farms but more pronounced on marginal and small farms. The farmers of these small and tiny holdings do need another type of credit, that is consumption credit, so as to use the crop loans productively without diverting them for unproductive purpose. In spite of knowing these, the consumption credit is not given due importance by the institutional financial agencies. This principle conveys that crop loans of the small and marginal farmers are to be supported with income generating assets acquired through term loans. The additional income generated from these productive assets add to the income obtained from the farming and thereby increase the productivity of crop loans taken by small and marginal farmers. The examples relevant here are loans for dairy animals, sheep and goat, poultry, birds, installation of pump set on group action. Okay, these are the examples: dairy animals, sheep and goat, poultry, birds, installation of pump set on group action, etc. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या पर्पज साठी घेतलेला आहे, इन्स्पाइट ऑफ नोविंग धीज, बरोबर, द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल इज विजिबल ऑन ऑल फार्म्स बट मोर प्रोनाउन्स्ड ऑन मार्जिनल अँड स्मॉल फार्म्स. हे एक इम्पॉर्टंट आहे. ओके, after that, second, principle of personality. The three R's of credit are sound indicators of credit worthiness of the farmer. बघा, मी मगाशीच सांगितलं की 3 R's म्हणजे काय: रिटर्न्स, रिस्पॉन्स, सॉरी, रिपेमेंट and risk bearing ability. These 3 R's is also indicators, sound indicators of principle of personality. Of experience in lending, the bankers have identified an important factor in credit transaction, that is trustworthiness of the borrower. It has relevance with the personality of the individual. When a farmer borrower fails to repay the loan due to the crop failure caused by natural calamities, आणि या प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटीचा काय फायदा होतो, तर व्हेन अ फार्मर बॉरोवर फेल्स टू रिपे द लोन, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या नॅचरल कॅलॅमिटीज मुळे जर त्या फार्मरला ते लोन पे करायला जमलं नाही, बघा,
he will not be considered as willful defaulter, whereas a large farmer who is using the loan amount profitably but fails to repay the loan is considered as willful defaulter. These characters of the big farmer is considered as dishonesty. Therefore, the safety element of the loan is not totally depends upon the security offered but also on the personality, म्हणजे क्रेडिट कॅरेक्टर इज ऑल्सो मॅटर हिअर. ओके, बघा, एखादं लोन तुम्ही घेतलं, ते पूर्ण क्लिअर केलं, पुन्हा तुम्ही दुसरं लोन घेतलं, तेही तुम्ही नील केलं, कारण आपण अॅन्युअल लोन पाहतोय. क्रॉप लोन आहे म्हणजे वार्षिक लोन आहे. पहिल्या वर्षी घेतलं, व्यवस्थित प्रॉपर यूज केलं, युटिलाइज केलं, रिटर्न केलं. दुसऱ्या वर्षी घेतलं, पुन्हा प्रॉपर यूज केलं, प्रॉपर युटिलाइज केलं, रिटर्न केलं. असं मी एक 3-4 वर्ष 4-5 वर्ष बँकेला क्लिअर लोन घेतोय, रिटर्न क्लिअर करतोय. 6व्या वर्षी मी रिटर्न करू शकलो नाही, तर बँक विचारेल का हो, तुम्ही का नाही लोन रिटर्न केलं. तुम्ही हॉनेस्टली सांगू शकाल, सर मी 5 वेळा लोन घेतलं, राईट पर्पज साठी घेतलं, राईट पर्पजला यूज केलं, ऑनेस्टली ते रिपेमेंट केलं, अँड आता माझा प्रॉब्लेम असा झालेला आहे की नॅचरल कॅलॅमिटीज झाल्यामुळे मला ते लोन रिटर्न करणं मुश्किल आहे, सो मी नाही करू शकत. त्या टायमिंगला बँक तुम्हाला कन्सिडर करेल का, तर बिकॉज ऑफ रिलायबिलिटी, बिकॉज ऑफ युअर हॉनेस्टी, बिकॉज ऑफ युअर वेल कॅरेक्टर. बरोबर, की तुम्ही क्लिअरली सांगितलं की मी गेली 5 वर्ष प्रामाणिकपणे भरत होतो, यावर्षी माझा नॅचरल क्लायमेटचा जो काही प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी रिटर्न करू शकत नाही. आणि मग त्यावेळी बँक तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत देऊ शकते की तुम्ही त्याचं इंटरेस्ट भरू नका, फक्त कॅपिटल भरा. बरोबर, किंवा कॅपिटल मध्ये पण 20% डिस्काउंट आणि प्लस तुम्हाला व्याज माफ करेल बँक. बरोबर, अशा पद्धतीने बँक तुम्हाला कन्सिडर करेल बिकॉज ऑफ युअर गुड कॅरेक्टर. ओके, moreover the growth of the progress moreover the growth of the progress of the lending institutions have dependence on this major influencing factor, that is personality. Hence the personality of the borrower and the growth of the financial institutions are positively correlated. आता मला सांगा, विजय मल्ल्या जर आता बँकेत गेला आणि म्हटला मी लोन घेतो आणि मी वेळेवर फेडेन, भारतातली तर कुठली बँक त्याच्यावर विश्वास ठेवेल का? हु इज विजय मल्ल्या? येस, हु इज विजय मल्ल्या? एनीबडी नोज? हॅलो, अरे बँकेत काम करणाऱ्या कुणालाही विचारा, विजय मल्ल्या हे नाव त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही बँकेत जावा आणि विचारा, शिपायापासून मॅनेजर पर्यंत प्रत्येक जण सांगेल विजय मल्ल्या कोण. आणि आपल्या 78 पार्टिसिपंट पैकी 78 पार्टिसिपंट पैकी एकानं तरी सांगा हु इज विजय मल्ल्या. चार्ट करत बसलाय रे. बर, माइक ऑफ करायचा. ओनर ऑफ किंगफिशर एरोप्लेन कंपनी, व्हेरी गुड. आणि मग जर किंगफिशर एरोप्लेन कंपनीचा ऑनर ऑफ किंगफिशर, बर ओके. मग जर हा किंगफिशर एरोप्लेन कंपनीचा जर तो मालक आहे, तर प्रत्येक बँकवाल्याला तो का माहिती आहे? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? इंडियाचे पैसे काहीतरी फ्रॉड केलेला, काहीतरी म्हणजे काय फ्रॉड केलेला. अरे बँकेतून लोन घेतलं जे पसार झाला भारत सोडून. भारी, तुम्ही पण मोठं काहीतरी लोन घ्या आणि जावा भारत सोडून, कोण विचारतंय? येस, 9,000 करोड रुपीज, नॉट 9,000 ओनली, दिस इज अ 9,000 करोड रुपीज. आरसीबी टीमचा ओनर, काय क्रिकेट प्लेअर दिसतोयस तू? 73 एमआय जिंकली का? आरसीबी टीमचा ओनर सांगतोय. बर, तर
त्याने तो 9,000 रुपये करोड घेऊन जो बँकेला तो आता माहितच नाही तो कुठं आहे, तो भारत सोडून गायब आहे. आता बँकवाले सगळे त्याचा बंगला वगैरे विकतायत, पण विकून सुद्धा त्यातने घेतलेलं लोन 9,000 रुपये 9,000 करोड रुपये काय कम्प्लीट होत नाहीये, अशी सिच्युएशन आहे. सो मग अशा व्यक्तीला पुन्हा लोन देतील का? नाहीच देणार लोन. बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर तो तर विमान नॉट प्रॉपर गुड कॅरेक्टर. सो नाही मिळणार त्याला लोन. Productivity. This principle underlines that the credits, which is not just meant for increasing production from that enterprise alone, but also it should be able to increase the productivity of other factors. Employees in that enterprise, for example, the use of high yielding varieties, HYV, तुम्ही हा शब्द ॲग्रोनॉमी मध्ये शिकला असाल. HYV म्हणजे काय? हाय इल्डिंग व्हरायटीज इन क्रॉप्स अँड सुपेरियर ब्रीड्स ऑफ ॲनिमल्स not only increases the productivity of the enterprise but also should increase the productivity of other complementary factors employed in the respective production activities. Hence, these principles emphasize on making the resources as productive as possible by the selection of most appropriate enterprises. Fourth is principle of phase disbursement. Principles of phase disbursement. This principle underlines that the loan amount needs to be distributed in phases so as to make it productive, and at the same time banker can also be sure about the proper end use of the borrowed funds. Example, लोन फॉर डिगिंग वेल्स, म्हणजे विहिरीचं काम करण्यासाठी जर दिलेला आहे. द फेज डिस्बर्समेंट ऑफ लोन अमाउंट फर्स्ट फॉर टेकिंग अप टू कल्टिवेशन ऑफ पेरेनियल क्रॉप्स and investment activities to overcome the diversion of funds for unproductive purpose. But one disadvantages here is that it will make the cost of credit higher. That's why the interest rates are higher for term loans when compared to the crop loan. ओके. बघा आता काही वेळा कसं असतं, एखाद्या नोट्स मध्ये प्रॉपर उदाहरणं नसतात आणि त्यामुळे काय होतं की लक्षात येत नाही. आता हा जर प्रिन्सिपल ऑफ फेज डिस्बर्समेंटचा जर तुम्ही टॉपिक वाचला तर कदाचित तुम्हाला तितकं प्रॉपर क्लिअर होत नाहीये की जेवढं मी तुम्हाला मगाशी एका इंजिनियरचं फाउंडेशन, त्याचं बिल्डिंगचा स्लॅब, त्याच्या बिल्डिंग फ्लोरिंग या पद्धतीनं जो एक्झाम्पल दिलं. मग असं होतं पहा, इकॉनॉमिक्सचा हा विषय आहे की एखादं उदाहरण, एखादी गोष्ट एखाद्या नोट्स मधली तुम्हाला समजतेच असं नाही. आणि प्रॉपर लँग्वेज तर लक्षात येण्यासाठी खूप खूप वाचन पाहिजे किंवा खूप प्रॅक्टिस पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर पाहिजे. The borrowed funds are to be utilized for the purpose for which the amount has been lent. It depends upon the situation prevailing in the rural areas. Wise, the resources like seeds, fertilizers, pesticide, etc. are free from adulteration.
Principles of payment. Principles deals with the fixing of repayment schedules of the loans advanced by the institutional financial agencies for investment, credit advance to irrigation structures, tractors, etc. The annual repayments are fixed over on the incremental returns that are supposed to be obtained after deducting the of the farmers. With reference to crop loans, the loan is to be repaid in lump sum, the output only once. A grace period of after the harvest of crop to enable the farmer to realize reasonable price for his produce. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्याने लगेच पेमेंट क्लिअर केलं पाहिजे असं नाही, कारण त्यावेळी मे बी दर कमी असेल, त्यामुळे त्याला जास्त प्रॉफिट होणार नाही त्या बिझनेस मध्ये. सो काय होईल,